चक्क खड्डे नसलेल्या जागी खड्डे बुजवण्याचा बनाव। सध्या महागाव सार्वजनिक बांधकाम विभाग व उमरखेड बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये दगडथर ते चिल्ली इजारा या रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम ठेकेदारामार्फत चालू आहे। परंतु ज्या ठिकाणी रोडवर खड्डे नाहीत अशा ठिकाणी सुद्धा खड्डे असल्याचा बनाव करून बोगस खड्डे दाखवून त्याच्यावर पॅचेस दाखवून शासनाकडून पैसे उकळण्याचा प्रकार ठेकेदारामार्फत होत असल्याचा प्रकार आज मराठी 9 न्यूजने समोर आणला आहे। बांधकाम विभाग उमरखेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा रस्ता महागाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याचे त्यांनी सांगितलं। महागाव बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तरी दोन्ही तालुक्यातील बांधकाम विभागांनी सदरील ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे आणि रस्त्यावरील डांबर गरम करण्यासाठी अवैधरित्या लाकडाचा वापर सुद्धा या ठेकेदाराकडून होत आहे। यावर वन विभागाने कारवाई करावी अशी सुद्धा मागणी समोर येत आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, उमरखेड, महागाव विधानसभा। नमस्कार, आज आपण उमरखेड तालुका आणि महागाव तालुक्यातील दगडथर काळी या रस्त्यावर आहोत। दगडथर शेतशिवाराच्या परिसरामध्ये ठेकेदारामार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे। वास्तविक स्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी खड्डे जे आहेत ते फक्त दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ठेकेदाराकडून करण्यात येतात। आपण हे जे 30x5 फूट रुंदीचा जे पॅचेस पाहतो याच्यात एकही खड्डा नाही। ठेकेदाराला फोन केला असता ठेकेदार सांगत आहे की फक्त आमचा ठेका पूर्ण आम्हाला करायचा आहे, रोडवर खड्डे असोत किंवा नसोत याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। उमरखेड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता दगडथरच्या समोरचा भाग जो आहे तो महागाव बांधकाम विभागाकडे येतो असं सांगितलं। म्हणजे ठेकेदार आणि बांधकाम विभागाची मिलीभगत आहे का? नागरिकांचा लाखो रुपयाचा जो निधी आहे तो अशा प्रकारे ठेकेदाराच्या गळ्यात घालण्याची गळ जे आहे ते बांधकाम विभागातील अधिकारी करत आहेत का? महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्याची चाळण झाली, तेथे लोक प्रवास करताना जीवनयातना भोगत आहेत, परंतु जो रस्ता सुसज्ज स्थितीत आहे अशा रस्त्यावर खड्डे नसताना सुद्धा खड्डे दाखवण्याचा जो प्रकार बांधकाम विभाग आणि ठेकेदारामार्फत होत आहे आणि पैसे लुटण्याचा जो प्रकार होत आहे त्याला कुठेतरी आळा बसण्याची आवश्यकता आहे। मराठी 9 न्यूजच्या माध्यमातून महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी खराब रस्त्याची अवस्था आम्ही दाखवतो, परंतु बांधकाम विभाग असो किंवा ठेकेदारामार्फत असो भातूरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात येते। कोणत्याही प्रकारे चांगले रस्ते जे आहेत ते नागरिकाला नाही आहे, त्यामुळे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना जे आहे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी खड्डे नसताना फक्त माल टाकून जे आहेत आम्ही काम करत असल्याचा जो बहाणा ठेकेदाराकडून करण्यात येत आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि शासनाच्या पैशाची नव्हे तर जनतेच्या पैशाची कुठेतरी निवाडणूक या ठिकाणी होताना दिसत आहेत। आपल्यासोबत नाही का ठेकेदाराचा जो माणूस आहे तिकडे साईडला उभा आहे, त्याला मी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यानं सांगितलं की आम्ही फक्त आमचा ठेका पूर्ण करत आहेत, रस्त्यावर खड्डे असो किंवा नसो याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही। एकंदरीत पाहता महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे विकास झाल्याचं सांगण्यात येत आहे। अशा प्रकारे लाकडाचं सुद्धा वापर कोणतीही परवानगी नसताना त्यांच्यामार्फत करण्यात येतं। वन विभाग सुद्धा याच्यावर काय कारवाई करते हे येणारा काळ सांगेल। आणि आपण पाहतो की खराब रस्त्यावर काम न करता चांगल्या रस्त्यावर नुसते दाखवण्यासाठी पॅचेस जे आहेत ते इथे करण्यात येत आहेत। सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे, परंतु अधिकाऱ्याकडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही। एकंदरीत अधिकारी आणि ठेकेदाराची मिलीभगत असल्याचं या सर्व प्रकरणावरून इथे जाहीर होत आहे। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, उमरखेड, महागाव।